पत्रकार बंधूंना भगिनींना धन्यवाद देतो की या परिषदेमध्ये तुम्ही सर्वजण आमंत्रण दिल्यानंतर उपस्थित झालात याबद्दल मी डॉक्टर राजेंद्र महाडोळे आम्ही आपल्या सर्वांना धन्यवाद देतो। खरं तर आता राजेंद्र महाडोळेजींनी प्रस्तावना केली, मी त्यांना विशेष धन्यवाद यासाठी देईल की त्यांनी माझ्या लोकसभेच्या निवडणुकीत मोठं योगदान देण्यासाठी सर्व जाती समूहाचं ते नेतृत्व करतात आणि त्यांनी त्यांच्या सर्व जाती समूहाच्या प्रमुखांनी बिनशर्त हृदयापासून मनापासून मला पाठिंबा दिला व आज त्यांच्या प्रचाराची या ठिकाणी दीन दुर्बल शोषित पीडित वंचित समाजाला एकत्र करून सुरुवात होते आहे आणि त्यानंतर त्यांची सर्व टीम ही आर्नी पासून ज्योती पर्यंत त्यांनी प्रवासाचा दौरा ठरवला आहे आणि मला विश्वास दिला, आश्वस्त केलं की देशहितासाठी हे आमचं योगदान आहे। खरं तर चंद्रपूर वनी आर्नी लोकसभा हा मोठा मतदारसंघ आहे। दुर्दैवाने मागच्या निवडणुकीत आम्ही काही थोडक्या मतांनी पराभूत झालो। या पराभवाच्या विश्लेषणात जी 3 प्रमुख कारणं होती त्याच्यापैकी एक कारण होतं डॉक्टर राजेंद्र महाडोळेजी यांची उमेदवारी। कारण त्यांनी मागच्या लोकसभेत एवढी जास्त मतं घेतली आणि तीही मतं घेताना त्यांची राजुऱ्यामधली मतं, बल्लारशामधली मतं, चंद्रपूर विधानसभेतली मतं आणि वरोडा विधानसभेतली मतं आर्नी वनीमध्ये तर होती, पण या 4 विधानसभेमध्ये त्यांनी जी मतं घेतली ती अतिशय प्रभावशाली होती आणि आमच्या मागच्या निवडणुकीत पराभवामधल्या कारणापैकी ते एक प्रमुख कारण होतं। पण आज मात्र 1 से भले 2, 2 से भले 4 आज त्यांनी मनापासून पाठिंबा जाहीर केलाय, तर मला विश्वास आहे की मागच्या पराभवाचं कारण संपुष्टात आलं आणि या लोकसभेमध्ये त्यांचा पाठिंबा, या क्षेत्रात जनतेसाठी केलेला विकास व मोदी गॅरंटी या आधारावर आम्ही ही निवडणूक सहजपणे जनतेच्या हितासाठी, गोरगरिबांच्या हितासाठी आम्ही निश्चितपणे जिंकू असा माझा विश्वास आहे। आज वनी भागामध्ये, आर्नी भागामध्ये माझा प्रवास झाला आणि या प्रवासामध्ये साधारणतः जो जनतेचा पाठिंबा आहे आणि फक्त पाठिंबा नाही, 16 मार्च 95ला मी आमदार झालो, त्याच्या अगोदर विद्यार्थी शिक्षणात पुस्तक वाचायचो, आता चेहरे वाचतो। चेहरे वाचल्यानंतर त्या चेहऱ्यावरचा भाव हा हे सांगतोय की त्यांच्या चेहऱ्यावर हा विश्वास आहे की जर त्यांनी त्यांचं पवित्र मत हे माझ्या बाजूने उभं केलं तर मी इतरांपेक्षा जास्त काम करू शकेन। त्यांच्या चेहऱ्यावर मोदीजींच्या आजपर्यंत केलेल्या कामाची पावती मी पाहिली की ज्या माध्यमातून भविष्यातही मोदीजीच पंतप्रधान असावे, हा त्यामागचा चेहऱ्यावरचा तो पावतीचा भावही मी बघितला आणि चेहऱ्यावर विजय देशाचा व्हावा। कारण आज जगामध्ये जेव्हा आमचा देश वेगाने पुढे जातोय, आज आमच्या देशामध्ये 80 कोटी लोकांना आपण मोफत धान्य देतो। अतिशय गरीब असेल तर त्याला अन्नपूर्णा योजनेमध्ये मदत करतो, निराधार योजनेमध्ये मदत होत आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये केंद्राचे आणि राज्याचे 6,000 रुपये थेट 12,000 रुपये जात आहे। दरवर्षी
मिनिमम सपोर्ट प्राइस मध्ये वाढ केली जाते आहे, जी अगोदर 4-4, 5-5 वर्ष वाढत नव्हती. मदत जेव्हा केल्या जायची तेव्हा 50% नुकसान असल्याशिवाय मदत होत नव्हती. आता 33% नुकसान शेताचं झालं तरी मदत होते आहे. युरियाचे भाव कधीच स्थिर राहत नव्हते, आता मात्र युरियाचे भाव स्थिर केले आणि आपल्यापैकी अनेकांना कदाचित माहीत नसेल, 2200 रुपयाच्या थैलीसाठी 1900 रुपये अनुदान दिलं जातं आणि त्यामधला चढ उतार असेल जर आंतरराष्ट्रीय स्तरावर युरियाशी संबंधित रॉ मटेरियलचे भाव वाढले तरीही स्थिर भाव बदलत नाही, सबसिडीमध्ये बदल होतो. शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्यानंतर सिंचनामध्ये देशाची जेवढी प्रगती झाली नाही ती प्रगती केली. आज देशामध्ये आयुष्यमान भारत योजना देऊन त्या माध्यमातून आरोग्य सुरक्षा विमा दिला. 11,80,00,000 घरी शौचालय दिलं. मला आठवतं की 1995 मध्ये जेव्हा मी पहिल्यांदा आमदार झालो, सकाळी 6 वाजता गावात जाणं म्हणजे आपल्याला गाडीमध्ये मान स्वतःच खाली घालावी लागायची की रस्त्याच्या आजूबाजूनी आमच्या बहिणीला स्वच्छतेसाठी बसावं लागायचं. आज जेव्हा मी सकाळी 6 वाजता एखाद्या गावात जातो तेव्हा रस्त्याच्या कडेला माझ्या बहिणीला बसावं लागत. गॅस कनेक्शन दिले. 3,22,00,000. भारत माता माझी आई डोकं ठेवायला जागा नाही, भेदभाव होत होता. आज 3,22,00,000 लोकांना घर दिलेत. अजून संख्या वाढवावी लागेल. मी तर चंद्रपूरमध्ये रमाई आवास योजना, शबरी आवास योजनेमध्ये लाभार्थी कमी आहे, पण घरकुलाची टार्गेट माझ्याकडे जास्त आहे, पैसे जास्त आहे. पण माझा विश्वास आहे की या 5 वर्षात मोदीजींनी सांगितलं आहे की माझा संकल्प मोठा आहे. मी कोणत्याही जातीचा, धर्माचा, रंगाचा असू द्या, त्याची पहिली जात त्याची गरिबी आहे आणि या गरिबाला अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार, आरोग्य याची गॅरंटी म्हणजेच मोदी गॅरंटी. देशाच्या सुरक्षेची गॅरंटी म्हणजेच मोदी गॅरंटी. अन्यथा 365 दिवसापैकी 360 दिवस या अगोदर भारत पाकिस्तान, भारत चीन सीमेवर काय गोळ्या चालायच्या आणि आमचे सैनिक बिचारे जीव वाचवायचे. आता त्यांनी येऊन आमच्यावर हमला केला तर आम्ही त्यांच्या सीमेत घुसतो आणि असं ठोकतो की पुन्हा 10 जन्म ते घाबरतील. त्यांनी आमच्या सैनिकाचा एक डोळा काढला तर आम्ही असे डोळे काढतो की 10 जन्म ते आंधळे पैदा होतील. आज कॅनडामध्ये आमच्या देशाचा अवमान केला तर आमचा अज्ञात देशभक्त तिथं जागच्या जागी त्याला उडवतो. लंडनमध्ये आमच्या तिरंग्या ध्वजाला पेटवलं, तिथं अज्ञात देशभक्त त्याला जागच्या जागी त्याच्या डोक्यावर भारत माता की जय म्हणून गोळी मारतो. पहिले तर भारतात घुसताना घाबरत नव्हते, आता तर भारताच्या बाहेरही घाबरतात. दाऊद इब्राहिम त्याच्यावर पॉयझन जरी त्याला निघालं तर लोकांना वाटतं की कोणीतरी देशभक्त तिथं पोहोचला. कधी दाऊद इब्राहिमचे गुंड इथं पोहोचायचे, आता आमचे देशभक्त तिथं पोहोचतात. हा जगामध्ये जर भारत मातेचा गौरव कोणी वाढवला असेल तर भारत माता की जय या शब्दाला एक शक्ती, ऊर्जा ही दिली. आज 2024 ची निवडणूक आव्हान आहे. हे आव्हान आहे. चीनला वाटतं की या देशाची प्रगती थांबवायची असेल तर मोदीजी पुन्हा पंतप्रधान होता कामा नये. पाकिस्तानला वाटतं की जर पुन्हा आतंकवाद सुरू करायचा असेल
पुन्हा घुसखोरी करायची असेल, मोदी जी रहेंगे तो हम घुसखोरी नहीं कर सकेंगे, ऐसा मार खाना पडेगा। आणि म्हणून त्यांनाही वाटतं की भारतामध्ये पुन्हा मोदीजी पंतप्रधान होता कामा नये। अमेरिकेच्या एका वर्गाला वाटतं पहिल्यांदा की जर मोदीजी असेल तर पहिल्यांदा असं घडतंय की चंद्रावर चांद्रयान अशा ठिकाणी चाललं की चीनला सुद्धा आपल्या राष्ट्रीय नॅशनल न्यूजपेपर मध्ये लिहावं लागतं की कोणत्याही देशाने कोणताही अभ्यास केला त्याच्यावर जगाची मालकी आहे, कारण त्यांनी या अगोदर आपला रिसर्च कधीच जगाला दिला नाही। पण जेव्हा आमचं चांद्रयान चंद्राच्या अशा भागावर उतरलं जेव्हा त्या देशांचं यान त्या भागात जाऊ शकलं नाही, तेव्हा मात्र सर्व चीन अमेरिका पोपटासारखे सांगायला लागले की भारताचा अभ्यास, भारताचं रिसर्च हे जगाचं रिसर्च आहे। तेव्हा मग अभिमान वाटला की वसुधैव कुटुंबकम हा भाव घेऊन आम्ही जातो आणि मोदीजी त्याला यथार्थ ठरवतात। G20 अनेकदा अनेक देशातल्या अनेक जगातल्या देशात जावे, पण भारताचं G20 पाहिल्यावर मी इंडोनेशियात होतो, इंडोनेशियन लोग सांगायचे कि ऐसा G20 तो हमारे देश में सोचा नहीं गया, हमने तो एक जगह G20 किया, G20 के अधिकारियों को, G20 के प्रमुखों को पूरा देश की सभ्यता, देश की संस्कृति, देश का यश, देश का विकास, देश की शक्ति, देश की शूरता और देश की हॉस्पिटलिटी अगर किसी ने बताई तो उसका एक ही नाम है नरेंद्र दामोदर दास मोदी, इसके सिवा कोई नहीं हो सकता। आणि म्हणून ही लढाई आमची कोण्या पक्षाची, कोण्या उमेदवाराची नाही, ही लढाई ही देशासाठी आहे, जनतेच्या प्रगतीसाठी आहे। हम सब साथ है, हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब है भाई भाई, कहां से आई काँग्रेस आई, हे विचारण्याची लढाई आहे। आणि या लढाईत आपल्या सर्व पत्रकार बांधूंना मी विनंती करतोय की आपण सर्वांना विनंती करतोय की जनतेपर्यंत हा संदेश पोहोचवावा व जनतेला भारत माता की जय करण्यासाठी माननीय मोदीजींच्या नेतृत्वात एनडीएच्या सर्व पक्षाला विजयी करावं। आपल्यापैकी कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारता येईल। हेलो। नहीं, दो का कारण एक महत्वपूर्ण था कि उस समय जो धानोरकर जी थे वो शिवसेना से पार्टी बदल के आए थे। शिवसेना के वो समय के कुछ लोग वो उनसे इतने ज्यादा जुड़े हुए थे कि उस वातावरण में उसका बदलाव ये हम सोच नहीं पाए। एक तरफ महाडोरी जी ने मतों का जो विभाजन हुआ उसमें हमारे ज्यादा विभाजन हुआ और हम उस समय वो उस दृष्टिकोण से हमने विश्लेषण नहीं किया था। एक उसका भी एक परिणाम हमने देखा। अब बाकी मुझे नहीं लगता, क्योंकि धानोरकर जी का ही भाषण मैं कल कोई वीडियो देख रहा था, किसी ने मुझे भेजा, वही कह रहे थे कि मैं कोई जात के आधार पे चुन के आया क्या। वो चटप साहब को कह रहे थे ऐसा होता तो चटप साहब कब के चुन के आते, ये जात के आधार, ऐसा उनका वो वीडियो देखा। तो ये मुझे नहीं लगता है, क्योंकि कोई जात, मेरी भी जात क्यों ना हो, क्योंकि मेरी पूरी तरह से मेरे साथ नहीं रहती। अभी हमारे साथ राजूरकर जी है, हमारे साथ अभी कल मनोहर पोहनकर है, देवराव भोंगले जी है, राहुल पावड़े जी है, करण देवतले जी है, संजय धोटे जी है, निमकर जी है। मैं आपको कल मैं यादी बना रहा था, 400 से ज्यादा नाम है
जो उस समाज के हमारे साथ काम करते, पत्रकारों में भी कुछ समाज के 2-3 छोड़ के वो हमारे साथ काम ही कर रहे हैं ना, ऐसा तो नहीं होता। हेलो हेलो, निश्चित हे फक्त नाव आत्ता विचारू नका, कारण मी एक शिष्टाचाराचं पालन करतो। जोपर्यंत अंतिम होत नाही तोपर्यंत नाव सांगायचं नाही, पण निश्चितपणे आपल्याला माहिती आहे की 3 दिवसापूर्वी जळगाव काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश देवतरेजी स्वतः पक्षामध्ये आले। अनेक काँग्रेसचे छोटे मोठे कार्यकर्ते पक्षात येतच आहे। काल मनोहर पोहनकरजी आले, महाडोजी काँग्रेसचे नाही आहे, अनेक समूहाचं नेतृत्व करायचं, वंचित पक्षाचं नेतृत्व करायचं, बहुजन आघाडीचं नेतृत्व करायचं, छोट्या छोट्या जातीला सुंदर संघटित त्यांनी केलं। काय अगोदर तर माझी काही मैत्री नव्हती, भेट नव्हती, मला माहीत नाही, पण जेव्हा मी त्यांच्यासोबत पहिल्यांदा भेटलो आणि नंतर त्यांनी मग मारेगावमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या नंतर मी बघितलं, अतिशय उत्तम कार्यकर्त्यांची फौज उभी केली आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की यांनी एवढी मतं का घेतली। कारण असं आहे की तुम्ही स्वभावाने लोकांना जिंकता, त्या पद्धतीने त्यांनी जिंकलं। तर आपण प्रत्येक गावामध्ये, आता काल मी वणीमध्ये गेलो तर वणीमध्ये मी काही प्रवेश केले, मी काल सावंगी, पुनवट, नायगाव या ठिकाणी छोटे छोटे सभा घेतल्या। आता तिथं काही सरपंच माझ्या पक्षात आले आणि मलाही माहीत नव्हतं, मी इतकं की कोणी आला तर मी मदत करतो, मी काही पक्ष जात धर्म पाहत नाही। मी सावंगीला गेलो तेव्हा सावंगीच्या लोकांनी सांगितलं ठीक आहे, सावंगीची तर माझं नातं आहे की माझी शेती त्या गावात आहे, पण त्या गावात त्यांनी जेव्हा मी गावात गेलो तर पूर्ण गाव सिमेंट रस्त्याने होतं आणि त्यांनी सांगितलं की निरगुडा नदीचा पूर 5 कोटीचा तुम्ही दिला आणि 9.5 कोटीचे रस्ते दिले, तोपर्यंत मलाही माहीत नव्हतं। आणि म्हणून मी सहज दुसरा प्रश्न केला की मग तुम्हाला 4 वर्षात तुमच्या गावात किती पैसे आले? तो म्हणाला 1ही रुपया आला नाही। म्हणजे मी तर खासदार नव्हतो तरी 9.5 कोटी रुपये आणि 5 कोटीचा ब्रिज दिला। आणि मग आमदार मग म्हणाले की आमच्या या वणी विधानसभेत 1,30,00,000 रुपये आले, 13 गावांना 10-10 लाख रुपये आले, याच्याशिवाय काम झालं नाही काँग्रेसच्या वतीनं। आम्ही ते एका गावात केलो, तिथून मी पुनवटमध्ये गेलो, पुनवटमधल्या सरपंच महिला होत्या, गर्दी होती। पहिल्याच भाषणात त्यांनी सांगितलं की तुम्ही जिथं आले आहात ते सभागृह 50 लाखाचं तुम्ही दिलाय। मला सुद्धा माहित नव्हतं, एवढी कामं मी केली आहे, माझ्या मतदारसंघ नसताना केली। आता तर माझ्या हक्काचा मतदारसंघ असेल तर जीव तोडून चंद्रपूर, वणी, आर्णी याचा चेहरा मोहरा बदलेल आणि मला अनुभव आहे। आणि पुढे एक फायदा महत्वाचा होणार आहे की जेव्हा एखादा व्यक्ती लोकसभेत जातो आणि त्याला विधानसभेचा अनुभव नसला तर लोकसभेपुरता त्याचा विकास मर्यादित असतो, पण माझा विकास हा लोकसभेतही असेल आणि विधानसभेत 30 वर्ष जो माझी मैत्री आहे, अनुभव आहे, संबंध आहे, मला असणारी माहिती आहे, मंत्रालयातली प्रत्येक खोली मला माहिती आहे, प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा कसा करायचा हे मला माहिती आहे आणि माझ्याबद्दल जो अधिकाऱ्यांमध्ये असणारं प्रेम आहे, मी तर दोन्ही विभागाचा विकास हा माझ्या मतदारसंघात लोकसभा करू शकेल आणि सर्व जाती समूहाला न्याय देऊ शकेल।